नवी मुंबई शहराला लाभलेला खाडी किनारा जेवढा महत्त्वपूर्ण आहे तेवढाच या शहरात असणाऱ्या तलावाचे अस्तित्व देखील महत्त्वपूर्ण आहे। कारण बहुतांश तलावामुळे या शहराच्या पर्यावरणाचा समतोल राखला जात आहे। पण या तलावाची स्वच्छता आणि सुरक्षा ही नेहमीच वादाचा विषय ठरला आहे। कारण या तलावांमध्ये होणारे मूर्तींचे विसर्जन, निर्माल्यामुळे होणारे पाण्याचे प्रदूषण, तसेच कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसल्याने होणारे अपघात अशा अनेक घटनांमुळे सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी वारंवार होत होती। तर यासाठीचा दबाव ही स्थायी समिती व महासभेत स्थानिक लोकप्रतिनिधींकडून बनवला जात होता। या मागणीला अखेर नवी मुंबई महानगरपालिकेने हिरवा कंदील दाखवला आहे आणि मनपा क्षेत्रातील 24 तलावांची स्वच्छता आणि सुरक्षा हाती घेतली आहे। वाशीच्या जागृतेश्वर तलावावर पालिकेच्या वतीने स्वच्छता हाती घेण्यात आली आहे। तसेच सुरक्षा रक्षक नेमल्यामुळे पाण्याचे प्रदूषण व अपघात यांसारख्या घटनांवर देखील नियंत्रण येण्याची अपेक्षा आहे। गणेशोत्सव व नवरात्रीनंतर आता पालिकेतर्फे तलावांच्या साफसफाईकडे लक्ष देण्यात येत आहे। पालिकेतर्फे तलावांची साफसफाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे। गणेशोत्सव आणि नवरात्रीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती येथे मूर्त्यांचं विसर्जन करण्यात येतं आणि यामुळे कुठेतरी तलावांचे सौंदर्य हे नष्ट होत असतं। हे सौंदर्य वाचवण्यासाठी, टिकवण्यासाठी कुठेतरी पालिकेने ही स्वच्छता मोहीम आता हाती घेतली आहे। सोबतच जनतेकडून मागणी होत होती, जे तलाव क्षेत्रामध्ये होणारे अपघात व दुर्घटना आहे यांच्याकडे पाहता पालिकेने येथे सुरक्षा रक्षक नेमावेत आणि त्याचप्रमाणे ही जनतेची जी मागणी आहे ती मान्य करत पालिकेने इथे सुरक्षा रक्षक आता नेमण्यास सुरुवात केली आहे। तर नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण 24 तलाव येतात आणि या 24 तलावांमध्ये सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरक्षा रक्षक हे आता नेमण्यात आले आहेत। त्यामुळे पालिकेच्या या मोहिमेमुळे कुठेतरी स्वच्छता आणि सुरक्षता या तलावांमध्ये आता राखली जाणार आहे। कॅमेरामॅन हेमंत चव्हाणसह सिद्धेश म्हात्रे, दृष्टी, नवी मुंबई।